इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं। मात्र लातूरमधल्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या मुलानं आपलं हेच स्वप्न पूर्ण करून दाखवलं। पाहूयात। भारताची राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था या संस्थेमध्ये जाण्यासाठी अनेक जण जीव तोडून मेहनत करत असतात आणि याच संस्थेमध्ये जाण्याचं स्वप्न या झोपडीवजा घरामध्ये राहणाऱ्या मुलानं पूर्ण केलंय। लातूरमधल्या निटूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा हा आहे पृथ्वीराज सोमवंशी। लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या एका स्पर्धा परीक्षेत पृथ्वीराजनं यश मिळवलं आणि त्याची निवड थेट इस्रोच्या सहलीसाठी झाली आहे। मला या श्रीहरिकोट्याच्या सहलीला जाऊन मला तिथे जाऊन चंद्रयान 3 जे आपलं इस्रो जून महिन्यामध्ये तो सोडणार आहे ते बघायचं आणि मला रॉकेट ते असं प्रत्यक्षात बघायचे, माझं इस्रो बघायचे, कारण की मला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड आहे। माझा मुलगा एवढा हुशार आहे पण मीच कुठं कमी पडते काय की असं वाटायलंय। माझ्याकडे पैशाचं कमाईचं साधन नाही आणि मोलमजुरी करून सुद्धा मी त्याचं काय भविष्य घडवलं असं काय मला वाटत नाही। तरी शासनानं किंवा एखाद्या संस्थेनं माझ्या मुलाला मदत करावी व त्याला असंच पुढे जाण्यासाठी काहीतरी हातभार लावावा। पृथ्वीराजचे वडील त्याच्या लहानपणीच वारले, तेव्हापासून त्याची आई मजुरी करते आणि आपल्या घराचा गाडा सांभाळते। आपल्या अल्पशः आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुद्धा पृथ्वीराजनं प्रचंड मेहनत घेतली आणि त्याने करून दाखवलं। मी वर्ग शिक्षक असल्यामुळे आणि या पृथ्वीची विज्ञानाच्या सहलीसाठी जी निवड झालेली आहे याचा खरोखरीच मनापासून आम्हाला आनंद झालेला आहे। मला तर निश्चित झालेला आहे। अतिशय होतकरू विद्यार्थी आहे। आम्ही आमच्या परिणय शाळेतून खूप मार्गदर्शन केलं, त्याही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला। अशा विद्यार्थ्याला तो पहिल्यापासूनच होतकरू आहे, हुशार आहे आणि मग त्याला एक प्रेरणा मिळावी, चालना मिळावी म्हणून आमच्या शाळेतील सर्व शिक्षकाच्या मदतीनं आम्ही नेहमी त्याला मदत करत असतो। पृथ्वीराजची शिक्षणाबद्दलची तळमळ बघून त्याच्या वर्ग शिक्षकांनीच त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे। तर या यशामुळे त्याचे मित्र सुद्धा हरखून गेले आहेत। पृथ्वीराज सारख्या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळाली तर ही मुलं नक्कीच उज्ज्वल यशाला गवसणी घालतील इतकं नक्की। दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर।